मान्सूनपूर्व पावसाचा यवतमाळ जिल्ह्यातील तीळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे। आपण जर पाहिलं तर उन्हाळी पीक म्हणून तिळाकडे पाहिलं जातं आणि या तिळाच्या पिकातून शेतकरी जे आहेत ते खरीपाचं नियोजन करत असतात। मात्र काल परवा झालेल्या पावसामुळे संपूर्ण शेतकऱ्याचं तीळ जे आहे तो या ठिकाणी काळा पडलेला आहे, खराब झालेला आहे। आपण पाहू शकतो की कोंब सुद्धा या तिळाला या ठिकाणी फुटलेला आहे। जाग्यावरच तिळाच्या पिकाला जे आहेत ते कोंब या ठिकाणी फुटलेले आहेत। साधारणतः 4 एकरामध्ये या शेतकऱ्यांना तिळाचं उत्पादन जे आहे ते घेतलं होतं आणि या तिळाच्या पिकावरून खरीपाचं नियोजन जे आहे ते शेतकऱ्याचं होतं। मात्र हे संपूर्ण गणित जे आहे ते शेतकऱ्याचं कोसळलेलं आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं हा तीळ जो आहे तो या ठिकाणी काळा पडलेला आहे आणि संपूर्णतः तिळाचं पीक जे आहे ते खराब झालेलं आहे। काय नेमकं सांगाल, किती एकरामध्ये हा तीळ घेतला होता आणि काय नुकसान झालं? 4 एकर मध्ये एकरी कमी कमी 50-60 हजार रुपये खर्च आलाय। किती उत्पादन होणार होतं तुम्हाला एकरी? एकरी 3 पोते धरले असते, 4 ते 12 पोते, म्हणजे 1 लाखाचं उत्पन्न होत होतं कमीत कमी। आता आता काहीच नाही, पूर्ण पूर्ण मातीमोल झालाय। आणखी काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, कशा पद्धतीचं नुकसान या भागातला तीळ उत्पादक शेतकऱ्यांना झालं? हे आमची तिळाची शेती आम्ही खरीप उत्पादन व्हावं या उद्देशाने केली होती, परंतु या अवकाळी पावसामुळं पूर्ण मातीमोल झालेला आहे। यातून 2 पैसे भेटणार अशी आम्हाला अपेक्षा होती, परंतु या अवकाळी पावसामुळं आमचं 100% नुकसान झालेलं आहे। आता याच उत्पादनावर आम्ही पुढील पेरणीच्या खर्चासाठी आमची तयारी होती, परंतु आता हे मातीमोल झाल्यामुळं ते आता आम्ही पूर्ण निस्तानाभूत झालेलो आहे। त्याच्यामुळं आता शासनाने आमच्यासाठी काहीतरी मदत म्हणून करायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। निश्चित सरकारनं या मान्सून पूर्व पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे आणि तीळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा जो आहे तो दिलासा या निमित्तानं द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, बाभळगाव।